सांगितलं पाणी भरायचं. अरे मंडली तयार रहा, चला रे सुरू करा धम्माल. गावरान मस्ती, गावरान मस्ती, गावरान मस्ती, गावरान मस्ती, मस्ती मस्ती मस्ती. झोपलं का काय दाजी? काय झालं दाजी? डोक्याला हात लावून बसले. तुम्ही काय आले इकडं? तुम्ही आले कशाला? असं तुम्ही डोक्याला हात लावला एवढा काय माणूस विचारत पडलाय. तुम्हाला काय करायचं पण? अहो दाजी, तुम्हाला टेन्शन आलं की आम्हाला टेन्शन येतो. म्हणून म्हणलं आम्ही किती केले मिळवले. असं का? मला टेन्शन आलं तुम्हाला टेन्शन येतं. आम्हाला काळजी वाटते तुमची. मला भूक लागली तुम्हाला भूक लागते का? असं कसं वाटलं? मला जमला वाटलं जीव द्यावा येईल. नाही जीव देता का? नाही आम्हाला जीव आमचा जोरदार झाला. मग फुकटचे सल्ले देता रे मला? अहो तुम्ही असं डोक्याला हात लावून बसले ना, म्हणून आम्हाला टेन्शन यायला लागलं. मग मला टेन्शन आलं मी माझ्या डोक्याला हात लावीन ना का तुमच्या नाही बरोबर आहे, ते बरोबर आहे, ते बरोबर आहे. चला दाजी आम्हाला नाश्ता करा. चला काय? आज भूक लागली. काय मग वाढदिवस आहे का? वाढदिवस समजा. काय बापाच लग्न आहे? नाही आता यंदा झाले, आता होणार नाही. मग तेच सांगत होतो, नाश्ता होतो मला खाऊ घालायचं कारण काय? तुम्ही दाजी किती केले तर दाजी मग मी आता आयुष्यभर दाजी रोज तुम्हाला खाऊ घालू का? एकदा तरी उदर वाराव मेवण्यानो. उदारच बाबा, त्या हॉटेलमध्ये मी पहिलीच उदारी आहे. म्हणून त्याला उदार कसं मागू मी? नाही ना, आता आम्ही तुमचं बिल मागवतो. तुम्ही मारता का? हा बरं, चला आम्ही खायला घालतो तुम्हाला. तुम्ही चव घालता ना. मी मागच्या वेळेस घेऊन गेले भांडे घाशीत बसले तिथं. कोण? तुम्ही हॉटेलला. हा काय तुमच्यामुळे आमच्या परिस्थिती आली ती. तुमच्या संघ कधी येणार नाही. दाजी तुम्ही उधारी ठेवली तर सारी केली. आता मालकाने आम्हालाच भांडी घासायला. कराकूर कराकूर कराकूर. नाही तुम्ही तेवढ्याच लायकीचे, दुसरे तुम्हाला जमत काय काम? नारे ना त्या पातेला जाऊन आखी कलई करून आला त्याच्यात. नारे एवढं मोठं पातेल होत ते. मी आलो कलई करून. अरे नारे तो कान फाडू का? कलई नाही करायला लावली होती तुला, भांडी घासायला लावली. अहो सांगा ना दाजी त्याला काहीतरी. भारी राव तुमच्या काम. मग आता आहे ना उलट करू आपण. काय तुम्ही कलई करायचं. उलट सोडायचं त्याला बघूले. मग उलट काय सोडणार? लय टापा झाले इथे हे मोकळं. तुम्ही मोकळे बसा इथे. हा कामाच्या नावाने सगळं शून्य. बसू का उभा राहू? बस काही नाही. आम्ही उभा राहतो. आई उभा राहा वर्गात मॅडम आल्या. मॅडम आल्या. मॅडम नाही, लय मोठे मॅडम. कळलं ना? कामाचं काय केलं? हुकेलं काय? हुकलंय कोण? कोण हुकलंय? तुम्ही इकडे रस्ता कस काय हुकल्या म्हणलं? एवढं माय कान चांगले दादू, चांगले मला ऐकायला येतं. बारीक डोळ्या नका ठेवू, भरोसा नाही. रातोरात गायब होते. तुमचे चाल मला चांगली माहिती, चाल चलन चांगलं माहिती. चाल मग अशी सरळ कशी मला माहिती, वाकड्या तिकड्या रस्त्याने पुढे जायचं. मग रस्ता कसा ना आपल्या गावातला वाकड तिकडे. ते मला कसं शिकू तुम्ही? हे माझ्या पोरांना काही वाईट वळण लावायचे तर कोणाचे भांडे घासायला लावली? कोणाच्या भांडे घासायला? वळण ऐका एक मिनिट. वळण एकतर आहे ना वाकड तिकडे जास्त, वळण सरळ नसतं. बरं ठीक आहे. यांना तुम्ही यांच्या कान भरणी काय चालली? कोणाचे भांडे घासायला लावले? काय करायला लावले उद्या? अहो मामी ते मागच्या वर्षीचा विषय. मागच्या वर्षीचा? हॉटेलला जेवायला गेलतो, पैसे नव्हते माझ्याकडे, तेव्हा येणे भांडे घासले. अगो बाय, म्हणजे तुम्ही खाऊन येणार भांडे मग घासायला? काय ही पद्धत आहे. आयो अशी पद्धत करायला लावतात आपल्याला. पण आपल्याला लोक गावात किती नावं ठेवतील, तुम्हाला ऐकली नाहीत का? अगं, तुम्ही माझं ऐकायचं का नाही ऐकायचं? ऐकणार ऐकणार आहेत का नाही ऐकणार? ऐकणार आहे. नारे सोडून दे दाजीचा विषय, आपण आईचं ऐकू. ऐकायचं हे माणसाचं ऐकायचं नाही. हे माणूस तुम्हाला ना चांगल्या वळणाला नेणार नाही. नाही ना, आम्हाला वाढाच मारणार आहे. तुमची आई आहे ना लय भारी, तुमचं होईल संस्कार कल्याण होईल. किती केली तर आमची आई, किती केली तरी आमची आई आम्हाला जन्म दिलाय. 9 महिने पोटात होती काही. माझ्या पोटात नाही, मी आईच्या पोटात होते. बघा पानचटी जावाई ते म्हणतो माझ्या पोटात. मग अन्न घातलं मला. ऐकून घे ना, ऐकून घे ना. अर्धवट राहून का बोलताय तुम्ही? हो पटापटा बोल ना मग. मी अर्धच बोललो. बुद्धी लहान, मूर्ती लहान आणि कीर्ती मात्र खूप महान आहे. कीर्ती कशी आहे? महान आहे, महान. आपल्यापेक्षा महान. तुमच्यासारखी नाही. कीर्ती घाण आहे कोणाची? तुमची. तुमची. आपलं
तुमची कीर्ती गाणे स्वतःच्या तोंडाने कबूल बघ, करा. बघ. बरं, पोरांनो, कुत्री मार नाही म्हणली बरं झालं. आई येण्याच्या नादी लागण्यात अर्थ नाही. हा. तुम्ही माझं ऐकायचं. हा. हा हा कळलं? ऐक ना, ऐक. वाटलं जावई गप्प बसायचं ना त्याच्यामध्ये निघायचं बरं का तुम्हाला मी सांगते. दाजी जास्त छानपणा करायचा नाही, मध्ये मध्ये बोलायचं नाही. मला त्यांना सांगू द्या. ऐका, हा. ऐका 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 या माणसाचं ऐकायचं नाही. नाही आता घरी जायचं. हे बघ, माई पायी कंबर इतकं दुखत मला आज काही बरं वाटाणा. हा. झाडून जोडून घ्यायचं, भांडे घासायचं, पाणी भरायचं. हा. हे 3 कामं तुम्ही करा. हा. बसल्या बसल्या मी स्वयंपाक करीते. हा. करताल का नाही? हा, नाही करतो म्हणलं तर आई. तुमचं कल्याणच होणार. हा, मग काय चुकीचं आहे? दाजी जाऊ. असं. दाजी दिसते आपल्या कानवर होते जाऊ दे. आपण आहे ना आपल्या आईचं काम करू. आपल्याला काय ऐका. आईचं काम ऐकलं खायला मिळेल ना आपल्याला. मी स्वयंपाक करते. कसं बोलले? मग आता चला, सांगितलेलं कामाला लागा. काय पहिलं काय करता? झाडून घेता ना? हा झाडून घेतो झाडून. चला, नीट कसं काय निर्मळ झाडून घ्या. हा फरशी लाकीतच काढतो आता. नार्या चल लवकर आईने काम सांगितलंय झाडायचं. चल बघितो झाडू. ए नार्या चल. अरे आम्ही घेणार आहे. ए नार्या चल. अरे अरे आम्ही घेणार आहे. अरे मी आईच्या मनात लय मोठा होणार आहे. मी पण काम करू नये. चल झाडू घेणार आहे. अरे नार्या चल. अरे अरे मला अरे सोडा, मेलं ना. सोडा, सोडा. सोड की. घालू का डोक्यात घालू. तू सांगितलं जरा काम. असं काम करतो. असं काम करतो. एखादं तर धड काम करा रे मेल्यांनो. एखादं तर धड. काय काम आहे तुझं सांग आता. हा, एवढा गोंधळ अख्खा सगळ्यांना वाढ इथं जमा होईल. एवढा आरडावाळा चालला. एक काम सांगितलं तर ही पद्धत आहे. हा, हे झाडू कसा करून ठेवलाय? कसा केलाय झाडू? हा? कसा केलाय झाडू? आई तू सांगायचं काम आम्ही करायचं आणि परत फटके खायचे. फटके? अरे एखादं काम जर म्हणलं ना, कसं एका जीवाने करा म्हणलं, दोघं नीटनट करा म्हणलं, तर या झाडूच्या पखाड्या पुढं या तमाशा काय, आरडा काय धिंगाणा. गडीभर आराम करत होतो तर तिथून मला उठून यावं लागलं. ही पद्धत आहे. आणि आई, मी लय काम करतो आई, तुझं लय ऐकतो. असं ऐकता? असं ऐकता का? मग दुसरं करायचं एकाने एक आता दुसरं करायचं. काम करायचं. तू दुसरं काम कोणतं? तू सांग कोणतं ते केलं नीट तर बरं आहे. नाही तर उचलीन आणि टंगड्या धरून गरा फिरवीन आणि पत्र फेकून दे. नाही नीट हा. करतो आता नीट काम करतो. आता जर माय नीट नाही वागले तर हा मग जाऊ का घरात? हा जा नीट नेटकं घ्या झाडू. काम हा, सांगून घ्या जा आता. झाल्यानंतर पाणी आणायचंय. पाणी हा. आणायचं. नीट नेटकं झाडून घ्या निर्मळ. हा काने कोपरे. तू झाडू तर जाऊ दे. पाणी आणतो आधी. हा, नीट नेटकं करा. चल रे नार्या पाणी घेऊन येऊ आपण दोघं. सोड. नार्या सोड. नार्या तू दे ना रे. अरे काय चाललंय? ताई तू बाजूला. बादली सोडती. सोड बादली. अरे काय चाललंय तुमचं? आईने आम्हाला काम सांगितलं पाणी भरायचं. अरे बा असं कोणी भरलं होतं रे तुमच्या पाणी बावळटांना? अरे नार्या ताई तू कशाला आली पाहिजे. आम्ही चांगलं पाणी भरत होतो ना. अरे ते पाणी भरत होते का कमी करत होते तुम्ही? ए तुला काय अक्कल आहे का नार्या? तुला वाड्या कोणी सांगितली? तुला वाड्या कोणी सांगितली? तुला भाजी कोणी वाड्या सांगितली? कशाला बोलली तू? भाजी कशाला बोलली? अरे शांत बस शांत. काय लावले हातामाशा? अरे किती वल्ले झालेत, किती ते कपडे घाण केलेत रे तुम्ही. आईने काम सांगितलं आम्हाला पाणी भरायचं म्हणून पाणी भरत होतो आम्ही. अरे पाणी भरायचं होतं, कमी नव्हतं करायचं. तुम्ही ते पाणी सांडून किती कमी केलंय. कमी झालं. हा, भांडताय का तुम्ही? काम सांगितलं ना आईने आम्हाला. भांडायला लावलंय का आईने तुम्हाला? पाणी भरायला लावलं होतं. आईच्या नजरेत आम्ही दोघं महान होणार होतो. महान काम करून. हा हो तिकडं हो. चल, तू पण निघ घरी.
काय तमाशा लावलाय? पाणी भरायला लावलं का ह्यांना सांडवायला लावलं? कुठं भांडत बसतात बिनाकलीवानी. भरलं तर नाही पण अजून काम वाढून ठेवले ह्या लोकांनी. या बाबा बाबा काय करू आता? ये बाबा रे, ये बाबा लय अवघड झालं आता. दादा काय होतंय? कुठे गेलते रे? इकडे फेरफटका मारायला गेलतो. काय होते? काय तुम्हाला होतं? बापाची गरज नाही का? आहे पण काय व्हायला लागलंय? काय काय दुखत आहे बापाचं? काय विचारायचं? मग तेच विचारतो ना काय होते काय नाही. अरे नुसते हात पाय चावत्या. आज आहे ना आमचा कामाचा दिवस आहे हा, बर का. हा. आणि ए दाऱ्या वडील आहेत आपले ते व्यवस्थित आज दाबायचे काम. हा ती आज आहे ना सगळी सेवा करून टाकू. तुला म्हणायचंय का? हा दादा काय काय दुखतंय? कमरावर खाली, खाली. थांबा ना एक मिनिट. दाऱ्या तिकडून दाब. हळू हळू हळू. ए बाबू, आई 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 आली. ए बाबू, दादा म्हणले मला लय दुखत आहे लय दुखत आहे. ए बाबू, जरा चिपून द्या. मग अंग चिपत होतो. ए बाबू, आय आय आय. अंग दुखत होतं. ए बाबू, अरे ए बाबू, अरे अरे ये बाई मुंडी दाबली ग. ए बाबू, ए बाबू. अगं त्याला म्हटलं काबरापासून खाली हात पाय दाबा. अरे का दार्या मुंडी दाबीत होता मुंडी. नीट बसा नीट बसा. कोणते काम सांगावं यांना? तुम्हाला कोणतं एक काम सांगा काय धड करीत नाही तुम्ही. हा? कशामुळे नाही करीत? अगं दादा म्हटलं लय दुखत आहे. आग आग चिपत होत आम्ही. बाई, याला स्वर्गात पाठवायचं असं तुमचं काय? नाही बापाला कसं स्वर्गात पाठवू गाई. तुम्हाला कटरा आलता का भावाला? कटरा आलता का? नाही आमचा बाप आहे. आम्ही कसं वर पाठवू? आलडा बालडा तुला माहित नाही का? अगो बाई, अगो तुझ्या भावाने तुझ्या बापाचा जीव घेतला असता. जीव घेतला असता. अगं त्याला हात पाय दाबायला लावले. ती मुंडी दाबायची भावाली. मुंडी आणि तेच म्हणले आग लय दुखत आहे. पाहिलं मुंडी दाबीत आहे गे बाई. बापाचं काय लवकर फोटो टांगायचं का काय भिंतीला? नाही ग ताई नाही. अगं ते म्हणलेले आग लवकर दुखत आहे. अगरबत्ती लावायची का? नाही नाही द? नाही लवकर अगरबत्ती लावायची. नाही दादा. या आईचा नालक जावाची का? दादा असं नका बरू. अगरबत्ती लावायचं आम्ही कुणाकडे बघायचं बघ. ए दादा काय बोलतोय? गप बस. दादा म्हणले तसे. दादा एक बोलतील. ए आई काय सांगते बघायला? लहानपणी रांगत रांगत गेला आणि वाटेवून खाली पडला. दादा तुम्हाला पण कळत नाही. हा? बरोबर. आम्ही आमचे पण होतो तुम्ही काही सांगायला लागले होय. आमच्या पिढ्या का? पण तुम्ही आज एकतर घरचं काम केलं का ते सांगा मला. हा? आता अरे नाऱ्या, तुम्ही ना मला म्हणले काय म्हणले होते? आई तू म्हणून तसं मी ऐकत म्हणला होता का नाही? हा. झाडून द्यायला लावला तिथं ते नाटक चालू केले. काय हा 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 काय बरोबर बरोबर. काय भांडत आणि परत आणतो काय करावा काय स्वांग. काय झालं? आता इथं बाप म्हणला हातपाय ते पार त्याला वर स्वर्गातच पाठवायचं. काय झालं? हाय. आम्ही आमची पण होतो. हा अरे झालं काय? काय झालं बाई? सासऱ्याची दिल्ली उपर होती आज. वर म्हणजे कस काय? या मेवण्याला भावाली मुंडी दाबली. कार्यक्रम होत होता. त्याला हात पाय दाबायला लावले, ती मुंडी दाबायची. गेले नाही तुम्ही? त्याला म्हटलं ये लागलं काय? त्याला म्हटलं होतं मी म्हटलं तुम्हाला लवकर अगरबत्ती लावायची ते फोटोला. अगं आव तसे हे मावालीच आहे का पण? नाही का? असं मला पण शंका लागली. पुढे गेलती. दवाखान्यात बदललेत का काय काही नाही असं मला वाटतंय. नक्की नर्सने बदलले कार्यक्रम हा चालू. ना? कारण की मी यांना सांगून एक एकच काम नाही नीट केलं. म्हणून मला पण डाऊट होतं नाही नाही आपले होऊ शकत नाही. ए खरंच नाही तुझं नशीब ना एकदम फुटलेलं आहे. नाहीतर काय? खरं सांगते
तुझे पोरं हा. बिनकामी, हा ना. तुझं जावई बिनकामी. त्यांनी एक काम धड नाही केलं. कमीत कमी आज गळा तर दाबायला पाहिजे होता व्यवस्थित. पाहता ही पद्धत. पाहिला का जावय काय म्हणतोय तुमचा लाडका जावई. हाय अहो का? मामा मजा केली मी. हा, माझ्या अहो ते माझ्या पोराला मनात- काय कळत आहे तुम्ही जर सांगितलं तर कसं दाबतील मुंडी अहो माझ्या ते पोरं यांचे काढते सजा हा. कायमची सजा होईल यांना घराच्या बाहेर माझ्या- काढतील माझ्या- मावाली तीर्थयात्रा चार चौघांच्या खांद्यावर दिंडी. हा आहे पुढे पानाड्या मला ना खरं डाऊटच होतो काय काय? कारण आज या पोराने एकही धड काम केलेलं नाही. मला वाटतं दवाखान्यात नर्सने ना आदला बदलच केलेली दिसते. नाही नाही नर्सने नसन आदला बदली केली. मला वाटतंय बापानी आय बदलली असणार आहे. आय? हा, आय हा. बदलली? अगं बाई, बघ बाई, हा. 100%. असं काय खेळ आहे काय? कमाबे मामा बादला मला नाही, तसं असू शकतंय. तसं नाही होऊ शकत कारण माझी पोरगी कशी नाही 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 मी नाही. कशी पो- तुमच्यात फॉल्टच केली. नाही 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 पोरं यांचेच आहेत. माय लेकरांना बदलले ते कोणी ऐका पोरं बापावरच गेलेत. हा हाईट ना ऐका ही क्वालिटी वेगळी आहे आमच्या दोघींची क्वालिटी वेगळी मग आहे. ही हायब्रिड कोणाची? हायब्रिड ही झालं काय हायब्रिड ही कोणाची? ती माझी आहे कशावर म- माही नाही ना मग कोणाची होय मामा क्वालिटीत बदल झाला हायब्रिड झाला हायब्रिड. हाय बे कसं बोलले हा? जावाई आधी तेल वाटायला कसे येतात नेमकं बरं पॉइंट धरून तुम्हाला नाही कळलं का आधी मग. मी तेच म्हणलं कसं गप 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 बसलाय मारी नाही बसणार आधी तेल पा वाटल्याशिवाय रे पा तुमची आई काय करते पा काय करते पा काय करते आता काय करायचं? ह्यांचं सोडला तर तुम्ही धरून बसणार का? मग आता काय अहो, करू दादा बाद झालं ना आता. तो आहे काय केलं चालेल हाय ना काय केलं तर? सगळं व्यस्त करायचं का हा, करायचं अय, पोरांनो, आपण करायचं हं. रात्री झोपला का नाल्याला दारू कापूरच पाजायचं, घ्यायचं गेरीत फेकून कापूरच द्यायचं. घ्यायचं हा नाही नाही गेरीतच फेकून द्या हा आता तुम्ही असं म्हणतात ना तुझे अशी करते चला आपल्या घरात कापूर पोरांनो घरात अहो, चला, लय पण झालं. जरा चांगलं शिकवायचं. भांडत बसतात. मग आता काय कळायला पाहिजे रे तिला जाऊ बस काय चाललं तुमचं गळा दाबला नाही नीट नाही दाबला किती. अहो ते पोराला लय गळ्यात दाबायचो हा ते बारीकले हात द्यायचे काय होतंय त्यांचीच हात दुखते रात्री आता. नाही डोक्याच्या काय हात ते बरं मला सांगा ते पोरं नेमकं कोणाचे आहेत? मलाही तरी नाही माही वाटतीच नाही जावं ते मला शंकाच येते. मला असं कळलंय ठकी संघ तुमचं होतं लफडं. ठकीचं नाव होतं ना मग ठकीची पोरं आहेत काही ठकीचे पोरं इकडे घालावलं मी मला काय ठकीचा मिळेल ना ठकी अहो हिला वय दोन नाही 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 ठकेल दुसरा जर नवरा असला हा. तर ते पोरं तुम्ही घेतले असते ना मी सांभाळून. काय गो ऐकते मग अहो मी दिल ना तो ठकीला हा का आणि बे म्हणजे कोणाचे येतं हिरच कोणाचे आणले मला हेच कळायला अयो पोर एक किचन पोर एकाचे म्हणजे बाप बदलीला काय असा अंदाज वाटू राहिले अयो. नाही पोरं कधी मुंडी दाबायची नाही म्हणजे कुंकू धान्याचं आणि मंगळसूत्र येड्या बिड्या. येड्या बेड्याचं. आईच्या गावात आणि वरून ती शहाणपण शिकवते मला जाऊ द्या जायचं चला आता काय बाय हो गेली गोष्ट बरं काय मग जाकली आंध्रात मोठ चावा लागायची आंध्रात अंधारात मग आंध्रातली गोष्ट आंध्रात ठेवा हा उजेडात आणू नका. आता इथपर्यंत तुम्हालाच माहिती बरं का हा. नाही तुम्ही करा गावभर नाही नाही चला मग एक 90 मारून येऊ. घेता का थोडी थोडी मग. चला मग काय चला बरं उठा लय दिवस झाले हा ना. नळडाय ना असं कोल्ड पडलंय. हा घेऊ चला